महाराष्ट्रात हे चाललंय काय? निष्पाप जीवांची सुरक्षा वाऱ्यावर. कळवा बदलापूरमध्ये विनयभंगाच्या घटनांनंतर मुंबई, पुणे, नाशिकमध्येही मुलींवर अत्याचाराच्या घटना उघड. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर रेल रोको प्रकरणामध्ये आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूरचं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. आंदोलन 8 ते 9 तास कसं चाललं? शिंदेंचा सवाल. तर ती शाळा भाजपशी संबंधित, राऊतांचा आरोप. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाकडून आंदोलन. आरोपीला फाशी देण्याची मागणी. 29 ऑगस्टला होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली. जरांगेंची अंतरवाली सराठीमध्ये घोषणा. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होणार बैठक. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसळचं कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत. दसरा चौकामध्ये स्वप्नीलची काढली मिरवणूक.